खेळून घ्या. हा खेळून घ्या. थांब ए म्हणजे चला आपण यूट्यूब लाईव्ह वर बघत आहे. ज्या मैदानात आपण स्क्रीनवर पाहू शकतात, या मैदानाला ऐतिहासिक स्कोअर आज या टीमने मारलेला आहे. डीएन बॉईज संघ, प्रेक्षकांनी जोरात टाळ्या वाजवल्या पाहिजे त्यांच्यासाठी. ऐतिहासिक स्कोअर म्हणजे समोरच्या टीमला एवढे रन मारलेत, समोरच्या संघाला 7 रनाचा मोठा डोंगर उभा केला. 7 रन मारून त्यांनी हॅलो, ज्यांचे फर्स्ट राऊंड झालेले आहेत त्यांनी लवकरात लवकर यायचं इथे आणि आपले फर्स्ट राऊंड खेळून घ्यायचे आहेत, कारण यानंतर सेकंड राऊंडला सुरुवात होणार आहे. तर सर्व टीमला लक्षात असू द्या, ज्यांचे कोणाचे फर्स्ट राऊंड अद्याप झाले नाही आहेत
त्यांनी लवकरात लवकर यायचं, माझ्याशी संपर्क साधायचा. हा शेवटचा कॉल असेल तुमच्यासाठी. हा शेवटचा कॉल आहे. जे कुठचे संघ ज्यांचे फर्स्ट राऊंड झालेले नाहीयेत त्यांच्यासाठी हा शेवटचा कॉल असेल. त्यानंतर इथे सेकंड राऊंडला सुरुवात होणार आहे. सगळ्या संघांनी नोंद घ्यायची आहे. आणि जे जिंकलेले संघ आहेत ज्यांना कुपन्स भेटलेले नाहीये त्यांनी सुद्धा इथे संपर्क साधायचा आहे. आपल्या जेवणाची व्यवस्था आपण तिथे डाव्या बाजूला केलेली आहे. तर जेवढे जिंकलेले संघ असतील त्यांना तिथे कुपन्स आपण देणार आहोत आणि तिथे जेवण आपल्याला मिळणार आहे. आणि बघा आता आपण थोड्या वेळापूर्वी इथे अनाउन्समेंट केलेली का ऐतिहासिक स्कोर इथे डीएन बॉईज यांच्याकडून मारण्यात आलेला. आता क्रिकेट असा गेम आहे ना का तिथे काही होऊ शकतं. आता 7 रन जिथे मारलेले तिथे डिफरंट त्यांनी जवळपास केलेले आहेत आणि 7 मला वाटतं विकेट गेलेले आहेत त्यांचे समोरच्या संघामधील. आणि 6 चेंडू 4 धावांची गरज आहे. आणि इथे मला वाटतं डॉट चेंडू 5 चेंडू 4 धावांची गरज. आणि हा मला वाटतं जवळपास चौकार गेलेला परंतु तिथे फुटवर्क पाहायला मिळालेलं आपल्याला खेळाडूंना. सुंदर असं क्षेत्ररक्षण त्यांच्याकडनं पाहायला मिळतंय. आणि जरा धावसंख्या सांगा किती पाहिजे. 4 बॉल 3 4 चेंडू मध्ये 3 धावांची गरज आहे. आणि हा सुंदर असा परंतु मला वाटतं विकेट किपर धवल यांच्याकडून एकदम घाणेरडं असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं तिथे. घाण क्षेत्ररक्षण. आणि वाईड 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 ह्या संघासाठी वाईड परिस्थिती आणून ठेवली आहे वाईड टाकून. आणि सुंदर झेल मला वाटतं जवळपास हा झेल खालती टिपला गेला होता परंतु बॉलर यांनी सुंदर असं उडी मारली आणि तिथे आपल्याला पाहायला मिळाली जुगलबंदी. ही मॅच मला वाटतं एक म्हणजे एक कॉमेडी मॅच सुद्धा आपण त्यांना बोलू शकतो. 2 चेंडू मध्ये 1 धावाची गरज आहे आणि शेवटची विकेट आहे. मला वाटतं शेवटची विकेट आहे. आणि 1 मिनिट थांबा काय झालं इथे. 1 बॉल 1 धावाची गरज. 7 धावा मारलेल्या होत्या आणि 7 जवळपास इथे डिफेंड केलेल्या आहेत. शेवटचा चेंडू आणि त्यामध्ये 1 धावाची गरज. 1 चेंडू 1 धाव. आणि संघ जिंकलेला डीएन संघ यांनी इतिहास रचला. इथे 7 धावा डिफेंड केलेल्या आहेत. सुंदर असा आपल्याला इथे खेळ पाहायला मिळाला. 7 धावा त्यांनी रोखलेल्या आहेत आणि डीएन संघाचं इथे खरं कौतुक आणि अभिनंदन करायला पाहिजे. या दिवसातील हा सर्वात रोमांचक असा सामना आपल्याला पाहायला मिळाला जिथे 7 धावा रोखले गेलेले आहेत. सर्व डीएन संघाच्या सर्व खेळाडूंचं इथे खरोखरच अभिनंदन आणि समोरच्या संघाला बेस्ट ऑफ लक. बघा 7 धावा जर कोणाला सांगितलं असं ना 7 धावा पाहिजे तर म्हणजे जवळपास ती जर युट्यूब मध्ये कोण बघत असेल त्यांनी तर युट्यूब बंद केलं असेल आणि बोलले असेल चला समोरची संघ आरामात जिंकेल. पण इथे जेव्हा ते परत बघतील येऊन तर इथे काहीतरी गणित वेगळंच असेल. तिथे 7 धावा डिफेंड झालेल्या आहेत.
चला, जे जिंकलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर त्यांच्या कर्मचाऱ्यांनी कुपन घ्यायचंय जेवणासाठी. ठीक आहे, डीएन बॉईजला कुपन दे. चला डीएन बॉईज या लवकर, माईक जवळ या, तुमची आरती ओवाळायची इथे. चला, नवीन कुठचा संघ असेल त्यांनी एक संघ इथे तयार आहे. कुठचा नवीन संघ असेल तर लवकरात लवकर आपली मॅच खेळवली जाईल. नवीन संघ जर असेल एक संघ इथे रेडी आहे. दुसरा कोणी संघ असेल तर फटाफट इथे मॅचला सुरुवात करण्यात येईल. चला, ग्राउंड नंबर 1 मध्ये काय चालू आहे. चला, व्हॉलेंटियर अजय तोरसकर, कुपन जेवणाचे इथे आपल्याला द्यायचे आहेत. आदित्य जिथे कुठे असतील ज्यांच्याकडे कुपन्स आहेत त्यांनी लवकरात लवकर कुपन घेऊन यायचे. ते आपल्याला समोरच्या टीम्सला वाटायचे आहेत ते. चला, आता या पुढील होणारा सामना मोरिया 11 विरुद्ध सुपरमॅन 11. बघा, आता आपल्याला टीव्ही मध्ये एक सुपरमॅन पाहायला मिळतो, आज इथे 9 पाहायला मिळतील आपल्याला. सुपरमॅन 11 आहेत, 11 सुपरमॅन आपल्याला पाहायला मिळतील. त्यामधून 9 सुपरमॅन आपल्याला इथे खेळायला पाहायला मिळतील. चला, नवीन संघासाठी शेवटचा कॉल, जर कोणी असतील तर त्यांनी या. नाही, किती वेळ बोलणार, कुठे आले. चला, अजून एक टीम नवीन आलेली आहे. अजून एक टीमची आपण इथे प्रतीक्षा पाहत आहोत. आपण जर एकही मॅच नाही खेळलेले असतील तर त्यांनी लवकरात लवकर यायचं. समोरची टीम तयार आहे, आपली मॅच त्वरित इथे चालू होणार आहे. चालू ना, हे काय इथे हे काय ते खेळतात आता सुपरमॅन 11. चला, आपल्याला आता पाहायला मिळेल मोरिया 11 विरुद्ध सुपरमॅन 11. दे तिथे ह्याच्याकडे दे. मोरिया 11 विरुद्ध सुपरमॅन 11. एका बाजूला आपले गणपती बाप्पा आणि एका बाजूला हॉलिवूड मधील सुपरस्टार सुपरमॅन 11.
माराया शॉट हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट कतार दुबई मुंबई पुन्हा गोवा ही त्यानं गाजविला रायगड ठाणा गाजविला या बॉलरची लावतो भावेश पवार गोरसईवाला कसा मारतो स्वीप शॉट भावेश पवार गोरसईवाला ऑलराऊंडर तो विश्वजित ठाकूर दिघोडे या गावाचा बॉलवर नजर ठेवून फटका मारतोय आकाश पारगावचा पेनचा योगेश पवार लेफ्टी मारतो या षटकार महाडच्या योगेश पेनकरची बॅटिंग आहे दमदार पंकज जाधव अलिबागचा सुमित ठोंगरे फेमस झाला तळोजाचा तो उस्मान पटेल रायगडचा टायगर आला बॉलर भाई तो खाली मवाला बघा मारतोय टाइमिंग शॉट
हॅलो हॅलो. आपले युट्यूब लाईव्ह जिथे ज्या चॅनलवर चालू आहे त्या चॅनलचं नाव आहे डीबीएन लाईव्ह. डीबीएन लाईव्ह टाका युट्यूब मध्ये, त्या चॅनलवर आपण पाहू शकतात. आणि बघायच्या अगोदर सगळ्यांनी सबस्क्राईब करा. डीबीएन लाईव्ह हे आपलंच चॅनल आहे, सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. सर्वात अगोदर जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता डीबीएन लाईव्ह. आपल्या येथील बरेचसे सामने जे मोठे मुलांचे असतात, असोसिएशनचे असतात, ते आपण डीबीएन लाईव्ह मार्फत पाहू शकतो. इथे सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी आपापल्या मोबाईल मधून डीबीएन लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. हॅलो. आता इथे व्हॉलंटियरनी लक्षात घ्यायचं आहे. आता ह्या मॅच फर्स्ट राऊंड जे संपूर्ण इथे कंप्लीट झाल्यानंतर व्हॉलंटियरनी सगळ्यांनी एकत्र जमायचं आहे. माईक जवळ जो आपला स्टेज आहे तिथे जमायचं आहे. फर्स्ट राऊंड कंप्लीट झाल्यानंतर व्हॉलंटियरसाठी स्पेशल अनाउन्समेंट आहे. जेवढे आपले व्हॉलंटियर्स आहेत त्यांनी फर्स्ट राऊंड कंप्लीट झाल्यानंतर इथे जो माईक जवळ आपला युट्यूब लाईव्हचा स्टेज आहे तिथे जमायचं आहे सगळ्यांनी. सगळ्या व्हॉलंटियर्ससाठी ही अनाउन्समेंट आहे. रॉयल बॉईज जिथे कुठे असतील आपली मॅच स्टार्ट होत आहे. ग्राउंड नंबर 5 मध्ये आपली मॅच स्टार्ट होणार आहे. रॉयल बॉईज जिथे कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. रॉयल बॉईज जिथे कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर यायचं आहे. आणि व्हॉलंटियर्सला एक अनाउन्समेंट आहे, जिथे कुठे आपल्याला पाण्याचे खाली कॅन दिसत आहे ते आपल्या ताब्यात घ्यायचे आणि आपल्या जेवणाच्या मंडपाजवळ घेऊन जायचे. जिथे कुठे खाली पाण्याचे कॅन आपल्याला दिसत असतील ते जरा आपल्या जेवणाचा मंडप आहे तिथे घेऊन जाऊन ठेवायचे आहेत.